वाढत चाललेली लोकवस्ती। मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे। तर सध्याला मी नेहरू नगर या भागात काम करतोय। तर अवकारी का या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे आरोग्य विभागाचे प्रश्न निर्माण होतात, कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नावर त्यांनी जो फोकस केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे। त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये जे म्हणजे आरोग्याबद्दलची काय भावना आहे, जी लोकांची जी भूमिका आहे तर ती बदलण्यास नक्कीच म्हणजे उपयोग येईल आणि लोक बदलतील। खरंच ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहेत, जे लोक मी जाणून घेत नाही, पण खरंच खूप मला आनंद वाटतोय की हा प्रश्न म्हणजे कोण मांडणार, म्हणजे असं आम्हाला प्रत्येक वेळेस वाटत होतं, पण अवकारिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले। लोकांचे भावनिक प्रश्न झाले, लोकांचे जे कामकाज करताना जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची वाचा फोडायला म्हणजे असं कोण सापडत नव्हतं आम्हाला, पण या माध्यमातून आम्हाला खूप म्हणजे मोठी म्हणजे असा वाव भेटलेला आहे। यामुळं खरंच लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि अवकारिकाच्या माध्यमातून जे भोसले सरांनी जो काही प्रयत्न केलेला आहे, खरंच त्यांचा खूप आभार मानतो। लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल याची अपेक्षा आहे। धन्यवाद। उमेश बनसोडे, आंबेडकर नगरमध्ये राहतो। हा जो पिक्चर आपण निर्माण केलेला आहे अरविंद शिंदे सरांनी, तो पिक्चर चांगल्यात चांगला आहे आणि पर्यावरणासाठी आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर बघावा आणि प्रत्येक घरामध्ये न्यावं आणि आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीला दाखवलं तर अजूनही त्याचा इफेक्ट करून, कारण ज्यांच्या हाती पाळण्याची दोरी देशाचा उद्धार करी या महिलांनी जरा बघितलं तर त्या पिक्चरचा इफेक्ट सगळ्यांवरून। धन्यवाद। अरविंद भोसले सर, तसंच या ठिकाणी सर्व कलाकार, समुद्री चव्हाण, मेसरामजी, तसेच खैरे या ठिकाणी हा पिक्चर केला, परंतु आतापर्यंत कुणी हा स्वच्छता पिक्चर कुणी नाही केला। माणसाला संपत्तीपेक्षा आरोग्य चांगले असे हा महत्वाचा पिक्चर आहे, तर सर्वांनी हा पिक्चर बघावा। मी शिवशंकर उभाळे, राहणार विठ्ठलनगर, नेहरू नगर, पिंपरी, पुणे 18 या ठिकाणी राहतोय। खऱ्या अर्थानं अवकारी चित्रपट हा आज आम्ही 5 मिनिटाचा ट्रेलर पाहिला, अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय। मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहावा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या थिएटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या अवकारी चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो आणि शुभेच्छा देतो। प्रमोशनसाठी खास एक वेगळं पण आणलेलं आहे। आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना, त्या अनुषंगाने आपण काय केलं की जे आपले जे फोक होते, जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य जिथं आपण स्टार्ट केलं, स्ट्रीट प्ले, जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात पथनाट्य यायची, आपल्याला बरेच काही ज्ञान शिकून जायची, संस्कार व्हायचे आपले, तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण ते पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आले। इव्हन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांच्याकडून प्रमोशन, कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे पोतराज म्हणा, गोंधळे सगळे आपल्यासाठी धावून येतात। सगळ्यांना ॲक्सेप्टन्सी आले की ह्या सिनेमाचं आपण पूर्णपणे प्रमोशन करू। सिनेमा, स्वच्छता, पर्यावरण, सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी आहे। हा फार महत्त्वाचा विषय, हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे, कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी, वातावरण पोषक करण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा आम्ही घेऊन आलोय आणि नक्की बघा। मी सगळ्यांना विनंती करतो, 1 ऑगस्ट 2025 रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतोय, तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो। धन्यवाद। खूप अपेक्षा आहे शहराच्या वतीने। मी माझे बरेच कम्युनिकेशन झाले, त्यांच्याकडून एक पत्र आले आपल्याला की आपले सपोर्ट करणार म्हणून, घंटा गाडीवर गाणं लावणार बरं, आणि त्यांनी असे सांगितले आपण पोस्टर लावू, आपण काही होर्डिंग्स आहेत ते सगळे लावू। आता आम्ही फॉलोअप तर आमचं चालू आहे, बघू कितपत आम्हाला हेल्प होईल आयुक्तांकडे वगैरे। पत्र तर भेटलं पण काही गोष्टी अजून एक्झिक्युशन झालेल्या नाही आहेत। मला आशा आहे की ते एक्झिक्यूट करतील, त्यांचा फॉलोअप चालू आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनेही या सिनेमाला दुजोरा दिलेला आहे, त्यांनी सगळ्या कॉर्पोरेटच्या परमिशन आम्हाला दिलेले आहेत। खरं सिनेमा त्यांनी बघितलेला आहे। एक विषय असा आहे की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की कारण काय आता हा सिनेमा पूर्णपणे मराठीत आहे आणि हा शेवटचं गाणं आपण हिंदीमध्ये मुद्दाम ठेवलेलं आहे। हा आपण भारतासाठी ठेवलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राकडून ही जी भूमी, ही संतांची भूमी आहे, इथं शिवराय महाराजांची भूमी आहे, इथून संस्कृती संस्कार इथून घडलेले आहेत। आपल्या पूर्ण भारताला एक आपण म्हणतो ना, एक गिफ्ट देतोय आपण एक गाण्याचं, आणि गाणं खूप आवडलेलं आहे आणि गाणं सेंट्रल गव्हर्नमेंटने अधिकृतपणे घेतलेलं आहे, त्यासाठी आपण हे गाणं पण हिंदीमध्ये सोडलेलं आहे। अवकारीच्या संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे
या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या या नेहरूनगर म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे. या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे. आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे. मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता, कचरा, लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात, खरकटं सांडतात किंवा गाडी काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुंकतात. मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा. मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती. पण हा सिनेमा बघितला मी थोडा, तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर 100% लोकांमध्ये फरक पडणार आहे. लोक कचरा करणार नाहीत. बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे लोक थोडं त्यांना लाज वाटेल तो थुंकणार नाहीत, कंट्रोलमध्ये येईल. मला अशा पिक्चरची समाजात जनजागरण करण्यासाठी आवश्यकता होती. मी माझ्या प्रत्येक भागात म्हणजे आंबेडकर नगर आहे, विठ्ठल नगर, खराडवाडी आहे, नेहरू नगर आहे, या प्रत्येक भागात विशाल स्क्वेअरचे 240 सीटचे थिएटर असे 3-4 दिवस बुक करून तिथल्या लोकांना दाखवणार आहे. म्हणजे माझंही काम हलकं होईल आणि त्या लोकांनी स्वच्छतेविषयी ते गांभीर्य येईल. सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, बरेच राजकीय नेत्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या भागात हा पिक्चर नागरिकांना थिएटर बुक करून दाखवा ही विनंती आहे. नमस्कार, मी वैभवी कुठे आणि मी अवकाळी कला चित्रपटामध्ये दीपू ह्या कॅरेक्टरचा रोल केला. काय असेल थोडं काय सांगेल कचऱ्याबद्दल लोकांना? सर्वांनी कचरा नाही करायला पाहिजे, म्हणजे कचरा केला तरी डस्टबिन मध्येच टाकायला पाहिजे, कारण सफाई कामगारांना खूप प्रॉब्लेम होतो सामना. आव्हान काय करणार प्रेक्षकांना, का बघायला पिक्चर यावा? कारण जर का तुम्ही पिक्चर बघितला ना तर तुम्ही पण कचरा नाही करणार हे मला खात्री आहे.